देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पंढरपुरातून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औपचारिक सुरुवात करण्यात आली। पहिल्या टप्प्यातल्या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 13,000 कोटी रुपये 31 जुलैपूर्वी जमा केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे तर आपण बघणारच आहोत आणि त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भातील देखील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ते देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे तर तुम्हाला समजणारच आहे। त्याचसोबत या ठिकाणी कर्जमाफीचे पैसे कधी जमा होतील हे देखील तुम्हाला समजेल, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भात एक खूप मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या लाखो पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या आता पोर्टलवरती अपलोड करण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये नक्कीच काही प्रश्न निर्माण झाले असतील। कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव कसं तपासायचं, ही कर्जमाफीची यादी कुठे आणि कशी बघायची, तसेच कर्जमाफीचे पैसे विना अडथळा आणि लवकर जमा झाले पाहिजे याकरिता KYC कशी करावी, तसेच ज्यांचं खातं राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकेमध्ये आहे त्यांच्यासाठी काय अपडेट आहे, त्याचबरोबर या कर्जमाफीचे पैसे नेमके कधी जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेतील उत्तरे आज आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच या ठिकाणी नुकसानकारक असते। शेतकरी मित्रांनो, सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। तसेच कर्जमाफी संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ते देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून कर्जमाफीचे देखील पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, आता या ठिकाणी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली असून आता कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये आता किती शेतकऱ्यांना आणि कोणत्या बँकांना समाविष्ट करण्यामध्ये आला आहे, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे हे आपण सर्वात आधी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, पहिल्या टप्प्यामध्ये बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांवरती लक्ष केंद्रित करण्यामध्ये आलं आहे। या टप्प्यामध्ये जवळपास 7,48,796 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड करण्याची मंजुरी देण्यामध्ये आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून आता पहिला टप्पा सुरू होत आहे। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 7,48,796 शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। 7,48,796 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफ होणार, तर सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त काय करायचं आहे, तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, आपण जिल्हानिहाय आकडेवारीवरती नजर टाकूया, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये येईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर। बघा, अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,92,248 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील 76,094 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील 64,865 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार।
त्यानंतर जालना जिल्ह्यातील 62,500 शेतकरी, पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकरी, सांगली जिल्ह्यातील 56,962 शेतकरी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 56,013 शेतकरी, त्यानंतर लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये 44,699 शेतकरी, या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होणार. त्यानंतर अकोला आणि वाशिम या जिल्ह्यातील साधारणतः 30,709 शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होणार. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 29,409 शेतकरी, भंडारा जिल्ह्यामध्ये 23,658 शेतकरी, नांदेड जिल्ह्यामध्ये 11,166 शेतकरी. तर अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील. साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये 7,48,796 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांवरती लक्ष केंद्रित करण्यामध्ये आलेलं आहे. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त इतरही सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती टप्प्याटप्प्यांनी जोडली जात आहे. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये कर्जमाफी होणार असल्याची माहिती समोर आली असून पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी कोणत्या तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होतच आहे आणि अजून या ठिकाणी दुसरी यादी येईल, लगेच तिसरी यादी येईल. त्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की कर्जमाफीची यादी कुठे आणि कशी बघायची. तर शेतकरी मित्रांनो, बघा, अनेक शेतकरी बांधव विचारत असतात की आम्हाला आमच्या मोबाईलवरती ही यादी बघता येईल का. तर शेतकरी मित्रांनो, याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यामध्ये आली आहे. बघा, पोर्टलवरील नवीन पर्याय आपले सरकार पोर्टलवरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना नावाने एक विशेष टॅब तयार करण्यामध्ये आला आहे. बघा, तुमच्या गावातील किंवा परिसरातील आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्याची आणि गावाची यादी बघू शकता. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. पहिली यादी आली आहे आणि अजून या ठिकाणी याद्या प्रसिद्ध होणार आहेत. आता कर्जमाफीच्या याद्या कुठे बघायच्या, तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा ई सेवा केंद्र असेल, तर या ठिकाणी जाऊन तुम्ही यादी तपासू शकता. तसेच तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये देखील कर्जमाफीची यादी बघू शकता. तुम्ही स्वतः या ठिकाणी पोर्टलवरती जाऊन, म्हणजेच की जे कर्जमाफीचं सरकारनं पोर्टल तयार केलं आहे, कोणतं पोर्टल, तर या ठिकाणी बघू शकता आपले सरकार पोर्टलवरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने सरकारनं एक टॅब तयार केला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून कर्जमाफीची यादी बघू शकता. तुम्ही स्वतः पोर्टलवरती जाऊन युजर ID किंवा आधार क्रमांकाच्या साहाय्याने तुमची नाव तपासणी करू शकता. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला मोबाईलमध्ये देखील जर यादी बघायची असेल तर तुम्ही घरबसल्या मोबाईलमध्ये देखील कर्जमाफीची यादी बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर असेल, ई सेवा केंद्र असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, तर या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही कर्जमाफीची यादी बघू शकता. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची यादी प्रसिद्ध झाली, कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं म्हणजेच की खात्यावरती पैसे जमा होणार असं नाही. तर कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे आणि ते छोटंसं काम केलं तरच खात्यावरती पैसे जमा होतील. आता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, जर तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत असेल तर पुढची पायरी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजेच की KYC प्रक्रिया. जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर पुढची पायरी ही महत्त्वाची आहे आणि जी पायरी म्हणजेच की KYC करण्याची प्रक्रिया आहे आणि जे शेतकरी KYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आणि तुम्ही KYC केलीच नाही तर मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा थेट लाभ खात्यावरती मिळवण्यासाठी विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, त्याकरिता KYC करणे अनिवार्य आहे. जर KYC मध्ये काही त्रुट्या राहिल्या तर कर्जमाफीची रक्कम मिळण्यास विलंब होऊ शकतो, हे देखील सर्वांनी लक्षात घ्या. आता KYC करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, तर बघा, तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी
आणि मोबाईल नंबरशी लिंक असायला पाहिजे तरच पैसे जमा होतील. जर तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी अवश्य लिंक करून घ्या. शेतकरी मित्रांनो, CSC केंद्रावरती जाऊन तुम्हाला बायोमेट्रिक किंवा OTPद्वारे आधार प्रमाणीकरण करावे लागेल, म्हणजेच की KYC करावी लागेल. तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जा, सेवा केंद्रावरती जाऊ शकता किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करू शकता. बँकेमध्ये गेल्यानंतर देखील तुम्ही या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करून घ्या, कारण की कर्जमाफीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर बघा, अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आधार कार्डवरील नाव आणि बँकेच्या पासबुकवरचं जे नाव आहे यामध्ये तफावत नसली पाहिजे. बघा, बऱ्याचदा काय होतं तर शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरतात, परंतु शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरती वेगळंच नाव असतं आणि बँकेच्या पासबुकवरती वेगळंच नाव असतं आणि त्यामुळे देखील बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 3 गोष्टी या ठिकाणी मी सांगतो, लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, कर्जमाफीच्या लाभासाठी तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असायला पाहिजे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या. त्यानंतर कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करून घ्या, म्हणजेच की KYC पूर्ण करून घ्या. हे देखील अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि त्यानंतर आधार कार्डवरचं नाव आणि बँकेच्या पासबुकवरचं नाव यामध्ये जर काही चूक असेल, तफावत असेल तर ती लगेच दुरुस्त करून घ्या. जर तुमच्या नावामध्ये तफावत असेल तर तुम्ही मग या ठिकाणी कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. तर या साधारणतः 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता अनेक शेतकरी बांधवांचा हा देखील प्रश्न आहे की आमचं कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र, SBI किंवा इतर राष्ट्रीयकृत खाजगी बँकेमध्ये आहे, मग आमच्यासाठी काय? तर शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. बघा, मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जोडल्या जाणार आहेत. त्या संदर्भातील अधिकृत माहिती किंवा शासन निर्णय येताच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लगेच या ठिकाणी माहिती कळू. म्हणजेच की सध्या जी या ठिकाणी यादी जाहीर होत आहे, बघा, पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांचे काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल. म्हणजेच की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्या देखील शेतकऱ्यांचं खातं असेल तर अशा शेतकऱ्यांची या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होईल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे अपडेट्स पाहण्याचा प्रयत्न केला ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील बघणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती उपलब्ध होत आहेत. जर तुमचं देखील खातं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, तुमचं जे या ठिकाणी कर्ज थकीत असेल तर तुम्ही नक्कीच कर्जमाफीची यादी तपासू शकता. तसेच आपले सरकार केंद्रावरती जाऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून तुम्ही तुमचं नाव तपासा. नाव असल्यास त्वरित आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. बघा, एकदम थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती उपलब्ध होत आहेत. आता याद्या प्रसिद्ध होत आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल किंवा सेवा केंद्र असेल तर या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी तुमचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव तपासा. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर त्वरित आपली KYC करून घ्या. KYC केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती उपलब्ध होत असून लवकरच इतर शेतकऱ्यांच्या देखील याद्या प्रसिद्ध होतील. हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर यादीमध्ये नाव तपासा आणि नाव आल्याच्या नंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, त्वरित KYC करा, कारण की KYC केली तरच खात्यावरती पैसे जमा होतील. बघा, कर्जमाफीच्या यादीमध्ये फक्त नाव येऊन चालणार नाही, तर कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आल्यानंतर आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC करणं आवश्यक आहे आणि ही KYC पूर्ण झाल्याच्या नंतर लगेच खात्यावरती पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफी योजनेबद्दल
जर काही शंका असेल किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारा, जेणेकरून तुमचा प्रश्न सोडवण्याचा नक्कीच आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होण्यास आता सुरुवात होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आणि सरकारनं दिलेल्या माहितीनुसार साधारणतः किती तर 30 जुलैपर्यंत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल. तुमचा जर काही प्रश्न असेल तर तो कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. तुमचा प्रश्न सोडवण्याचा नक्कीच आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबद्दलची माहिती तर तुम्हाला समजली. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या हालचालींचा वेग पाहता सध्या हालचाली या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आणि मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या हालचाली पाहता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होणार आहे. बघा, अद्याप देखील राज्य सरकारनं नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अधिकृत तारखेची घोषणा केली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार याच महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच की साधारणतः 31 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. बघा, 30 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होतील आणि 31 जुलै यापर्यंत म्हणजेच की 31 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा केला जाईल अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. काही तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होण्यास विलंब झाला असू शकतो, परंतु या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार याच महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच की 31 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी EKYC पूर्ण असायला पाहिजे. जर EKYC नसेल तर आज EKYC करून घ्या. हप्त्याच्या लाभासाठी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे, हे देखील सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीची प्रक्रिया या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आली असून 30 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होणार आणि 31 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा सांगतो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता याच महिन्याच्या अखेरपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे. आणि लवकरात लवकर पैसे जमा व्हावेत अशा पद्धतीने सरकारनं देखील काम करणं आवश्यक आहे. लवकरच आता पैसे जमा होतील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी नक्कीच करू शकतो. आणि सरकारकडे देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच मागणी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर या ठिकाणी रक्कम जमा करावी, कारण की शेतकऱ्यांना देखील सध्या पैशांची अत्यंत गरज आहे. शेतीचा खर्च असेल किंवा इतर खर्चासाठी शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज असते. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करणं देखील आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.